Good morning, friends. In today's video, we are going to study Unit 3, that is road signs and traffic markings. Okay, so our first point is traffic control devices. Okay, so what do you mean by traffic control devices? Its name indicate what is the use of this. म्हणजे काय, the devices which we are using to control the traffic that are called as traffic control devices. तुम्ही ज्यावेळेस बाहेर मार्केटमध्ये वगैरे जाता किंवा रोडवरनं ट्रॅव्हल करता, सो ॲट दॅट टाईम यू कॅन सी ऑल दिस ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. त्यावेळेस तुम्ही हे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस ॲक्च्युली बघू शकता. ओके, सो वी विल सी वन बाय वन. The various devices used to control or regulate and guide the traffic are called as traffic control devices. जे devices use होतात to control or regulate or guide the traffic in proper manner, that are called as traffic control devices. Okay. त्यानंतर the most common traffic control devices are, जे तुम्ही जनरली रोडवरती वगैरे ट्रॅव्हल करताना बघता, that are traffic signs, traffic signal, road marking and traffic island. ट्रॅफिक सायन्स तुम्ही रोडवरनं जाताना वेरियस सायन्स बघतात. यू शुड नॉट ओव्हरटेक द व्हेकल, तो एखादा बोर्ड असेल किंवा स्पीड लिमिटचा बोर्ड असेल. सो ऑल दिस सायन्स दॅट आर कॉल्ड ॲज ट्रॅफिक सायन्स. त्यानंतर तुम्ही सिग्नल्स बघता. त्यानंतर रोड मार्किंग्स, जिथे झेब्रा क्रॉसिंग वगैरे असते किंवा रोडची सेंटर लाईन असते. सो ऑल दॅट आर रोड मार्किंग्स. त्यानंतर ट्रॅफिक इजलँड्स, जे सर्क्युलर इजलँड्स प्रोव्हाइड केले जातात ॲट दी इंटरसेक्शन फॉर रेग्युलेटिंग दी ट्रॅफिक इन प्रॉपर डायरेक्शन, त्याला म्हणतात ट्रॅफिक इजलँड. वी आर गोइंग टू सी दी फोटोग्राफ्स of all these controlling devices in further slides. Then in addition, road lighting is useful in guiding the traffic during night. आता हे जे काही कंट्रोलिंग डिव्हायसेस आहेत, सो ड्युरिंग नाईट टाईम इट मे नॉट बी पॉसिबल टू सी ऑल दिस ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस. सो ड्युरिंग दी नाईट the lighting is useful for guiding the traffic. So lighting is also the traffic control device. Then the traffic control device installed along the road should be well within the field of vision of the drivers who are driving their vehicle at design speed or at legal speed limit. मग हे जे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस आहेत, हे डिव्हायसेस आपल्याला इन्स्टॉल करायचे मीन्स वी हॅव टू प्लेस दिस ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस अलॉंग दी रोड इन दी फील्ड ऑफ विजन ऑफ दी ड्रायव्हर. म्हणजे जे ड्रायव्हरला प्रॉपरली आणि लवकरात लवकर विजिबल व्हायला पाहिजे. अकॉर्डिंग टू दॅट वी विल प्लेस दी ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. म्हणजे जो ड्रायव्हर त्याच्या डिझाईन स्पीडनं व्हेकल ड्राईव्ह करतो आहे, सो ॲट दॅट टाईम द कंट्रोल डिव्हायसेस शुड बी विजिबल फ्रॉम ए पर्टिक्युलर डिस्टन्स सो दॅट ही कॅन टेक दी नेसेसरी ॲक्शन रिक्वायर्ड. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज दिस डिव्हाइस शुड बी distinctly drawn the attention of the driver and should convey the meaning without any ambiguity. जे डिव्हायसेस आहेत, सो त्या डिव्हायसेसनं जे ड्रायव्हर आहे त्यांचं अटेन्शन फास्टली कॅच करायला पाहिजे आणि त्यानंतर ते जे सायन्स असतील किंवा जे काही कंट्रोलिंग डिव्हायसेस असेल त्यांनी प्रॉपर मेसेज किंवा मिनिंग कन्वे करायला पाहिजे. ओके. देन
The location of these devices should be such that there is sufficient time for the driver to respond and take appropriate action. जसं आपण अगोदर सांगितलं की जे लोकेशन आहे डिव्हायसेसचं, सो दी लोकेशन should be such that there should be sufficient time for a driver to take particular action. Then it is also necessary, it is also essential that these traffic control devices and their meaning should be easily understood even by the road user who are not familiar with the language of the country. जे ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस असतील तर याचं डिझाईन किंवा हे जे ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस बनवलेले असतील, सो दॅट ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस शुड पास द मेसेज इवन दो इफ द रोड युजर इज नॉट फॅमिलियर विथ दी लँग्वेज. म्हणजे त्याचे जे काही सिम्बॉल्स वगैरे असतील तर ते सिम्बॉल्स वगैरे बघितल्याच्या नंतर त्या कंट्रोलिंग डिव्हायसेसला काय मेसेज रोड युजर्सला द्यायचा आहे तो त्यांनी क्लिअरली रोड युजर्सना लक्षात आला पाहिजे. इवन दो तो रोड युजर आपल्या लँग्वेजसोबत फॅमिलियर जरी नसला तरी पण तो ते सिम्बॉल्स वगैरे बघून ही कॅन टेक द मेसेज फ्रॉम दॅट कंट्रोल डिव्हायसेस. म्हणजे यांचं डिझायनिंग असं करायला पाहिजे की त्या व्यक्तीला जरी आपली लँग्वेज वगैरे येत नसेल तरी पण त्याने सिम्बॉल वगैरे बघून त्या रोड साईनला किंवा कंट्रोलिंग डिव्हायसेसला समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कंट्रोलिंग डिव्हायसेस डिझाईन करायचे. देन नेसेसिटी ऑफ ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. तर हे जे ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस आहे याची नेसेसिटी काय आहे? टू गाईड दी ट्रॅफिक फ्लो विदाउट कंजेशन्स. ट्रॅफिक जॅमिंग्स वगैरे अवॉइड करण्यासाठी आपल्याला ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस यूज करावे लागतात. त्यानंतर टू रिड्यूस दी ॲक्सिडेंट वगैरे अवॉइड करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी आपल्याला ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस यूज करावे लागतात. त्यानंतर टू एन्श्युअर सेफ्टी टू दी ट्रॅफिकच्या सेफ्टीसाठी. आणि त्यानंतर टू एन्श्युअर सेफ्टी ऑफ पेडिस्टेरियन. त्यानंतर वी कॅन सी दी वेरियस ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. सो फर्स्ट इज ट्रॅफिक सायन्स. तुम्ही ट्रॅफिक साईन वगैरे बघू शकता. त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स आहेत. यू कॅन सी दी ट्रॅफिक सिग्नल्स. वी ऑल आर सीइंग ऑल दिस ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस इन अवर डेली रूटीन. त्यानंतर various types of traffic control devices, that is traffic marking. You can see the traffic marking. आणि त्यानंतर इजलँड तुम्ही बघा. ट्रॅफिक इजलँड्स तुम्हाला जे मी अगोदर सांगितलं होतं, वी आर प्रोव्हाइडिंग दिस इजलँड ॲट दी इंटरसेक्शन ऑफ टू रोड्स. बरोबर. मग तिथे आपण असं सर्क्युलर किंवा डिपेंडिंग अपॉन दी रिक्वायरमेंट वी प्रोव्हाइड दी शेप ऑफ दॅट इजलँड. या इजलँडचा आपल्याला फायदा होतो आहे की जे व्हेकल्स आहेत दॅट व्हेकल्स आर ट्रॅव्हलिंग इन प्रॉपर डायरेक्शन. देअरफॉर वी आर प्रोव्हाइडिंग सच टाईप ऑफ traffic island. Okay, so all these are the various traffic controlling devices. Okay, so anyone is having any problem can comment in the comment box. Thank you.